हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेङ्कटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आईची आम्ही विष्णू सहस्रनामांतुले 37 आणि 38चे श्लोकू पळयत रसाची. आईचे श्लोक सुरवे वाचून सांगता. अशोकस्तारणस्तारः शूरः शौरिर्जनेश्वरः अनुकूलः शतावर्तः पद्मी पद्मनिभेक्षणः. अशोकस्तारणस्तारः शूरः शौरिर्जनेश्वरः अनुकूलः शतावर्तः पद्मी पद्मनिभेक्षणः. पद्मनाभोरविन्दाक्षः पद्मगर्भः शरीरभृत् महर्दिर्रद्धो वृद्धात्मा महाक्षो गरुडध्वजः. पद्मनाभोरविन्दाक्षः पद्मगर्भः शरीरभृत् महर्दिर्रद्धो वृद्धात्मा महाक्षो गरुडध्वजः. अशोकः तारणः तारः. अशोकः तारणः तारः तीनी नाव ಒಟ್ಟುಕೋರ್ನ ಹಂಗ ಅಶೋಕಸ್ತಾರಣಃ ಪಳೆ ಅಶೋಕಸ್ತಾರಣಸ್ತಾರಃ अशोकस्तारणस्तारः ये तीनी नाम सन्तु. अशोकः तारणः अशोकस्तारणः अशोकस्तारणः तारः अशोकस्तारणस्तारः. ते अशोकः तारणः ಒಟ್ಟು ಜಾನ್ ಸ್ತಾರಣ ಜತ तशी तारणः तारः ಒಟ್ಟು कोर्नु स्तारः. या ग्रामर आमकां संधी म्हूण सांगून आसता पळय. प्रति एक संस्कृत कन्नड हिंदी प्रति एक ಅಂತ सशी म्हाका हिंदी हांव समज शिकनी जाल्यार संस्कृत कन्नड अंतू प्रय संधी पदಗಳು म्हळ्यार अशी ಒಟ್ಟು कोरून सांगचे. तशी जेवो अशोकः तारणः तारः जल्नमे शूरः शौरिर्जनेश्वरः स्नवते शौरिः जनेश्वरः शौरिः जनेश्वरः दोन नाव तै. अनुकूलः शतावर्तः पद्मी पद्मनिभ ईक्षणः पद्मनिभेक्षणः. ते एका नाव ते पद्मनिभेक्षणः एका नाम जाल्यार ते पद्मनिभ ईक्षणः पद्मनिभ ईक्षणः पद्मनिभेक्षणः पद्मनिभेक्षणः. आता पद्मनाभ अरविंदाक्षते पद्मनाभो
अरविंदाक्ष ते पद्मनाभोरविंदाक्ष नाभो जतरेक एस मार्क घालताच पळा थंय अकार स म्हणल्याक पद्मनाभो अरविंदाक्षः पद्मगर्भः शरीरभृत् महर्दिः रद्धो वृद्धात्मा मखाक्षो गरुडध्वजः महर्दिः रद्धो महर्धिर्रद्धो महर्दिः रद्धो ते दोन नाम महर्धये नमः रुद्धाय नमः तशी महर्दिः रद्धो महर्दिर्रद्धो वृद्धात्मा महाक्षो गरुडध्वजः आता नामावळींतू सांगची जलरी अशोकाय नमः तारणाय नमः ताराय नमः शूराय नमः शौरये नमः जनेश्वराय नमः अनुकूलाय नमः शतावर्ताय नमः पद्मिनी नमः पद्मनिभेक्षणाय नमः पद्मनाभाय नमः अरविंदाक्षाय नमः पद्मगर्भाय नमः शरीरभृते नमः महर्दये नमः रुद्धाय नमः वृद्धात्मने नमः महाक्षाय नमः गरुडध्वजाय नमः आता सुरुवेची श्लोकाचे अर्थ पळया अशोकाय नमः तारणाय नमः ताराय नमः शूराय नमः शौरये नमः जनेश्वराय नमः अनुकूलाय नमः शतावर्तिने नमः पद्मिने नमः पद्मनिभेक्षणाय नमः अशोकाय नमः न शोकः दुःख नतिलो शोक नतिलो दुःख नतिलो इत्याक तक्क दुःखना परमात्म प्रकृतिक अतीत जावनच नमे तश्चावनो तक्क कंचे माया मोह असल बंधन ना केदना माया मोहाक आमी पडता पळय आमकां आमगेलच्यान आमगेले म्हळेल मोह आसता पळय थंय दुःख आसता परमात्माक असल माय मोहाचे कसलेच बंधन ना तिल देखून ताका दुःख म्हळेल ना सृष्टी करो प्रलय करो कसले मोह ना ताका सर्व आमकांय पड तशीच आमी कितक्या दोळते आमी मोहा पाशा बंधनांत आसता ते दोळते आमकां दुःख केन्ना आमी वैराग्य पावताच पळय तेन्ना आमकां दुःख ना तशी परमात्मो न शोकः दुःख नतिलो तारणाय नमः भवसागर तारण करता तारण म्हळ्यार दाणसायतलो हे भवसागरा दुखून आमकां दाणसायतलो तशी परमात्मो अंबिगा म्हणटाच पळय अंबिगा नानिन्न ನಂಬಿದೆ जगदंबारमण ನಂಬಿದೆ म्हणून पुरंदरदासाल पद्यस तो अंबिगा म्हळ्यार नौके चलायसितलो तसले नौके खंयचे आमगेले शरीर म्हणटात न्हू तांद भितर आसा पळयाची ಆರು ತೆರೆಗಳೋಡ ನೋಡ್ ಅಂಬಿಗ ಅದ ಮೀರಿ ಬರುತ್ತದೆ ಅಂಬಿಗ तशी हे ಆರು ತೆರೆಗಳು म्हळ्यार आमी म्हणटा पळय षड वैरी काम क्रोध लोभ मोह मद मात्सर्य हे एका वैरीक पाळ येता म्हळ्यार काम क्रोध हे आमकां बादीत तर आसता समुद्रांत पाळ येईल तशीची नौके वचाक बाद जेवची न्हू पाळ जोर जोर येईल तशी मध्य समुद्रांत चंद्रीतीर वता सुरवेक पळ्ळांतू वतन भारी कश्ट जाता नौकेक तशी आमकां वैर हे काम क्रोधादी समुद्रांतूल पाळसी हे भवसागरांतू येवची तशी आमगेले शरीर म्हळ्यार नौके परमात्माला वचकते दांठून वयबे तशे हांकां पार करचें कोणें अंबीक जावका ताका दोणी दाणसूच्या तो परमात्मो म्हूण तशी आमकां आमगेलें शरीर म्हळ्यार नौके दिता तांतू ते नौकेन म्हळ्यार त्या शरिरान साधन करून भवसागर दांठून परमात्माक तागे लागीं वची तशी करतली तोच परमात्मा तशें ताका तारणाय नमः म्हणटाच तशी ताराय नमः ताराय नमः संसार भयतो नित्यं तारयति इति तारः तशी तारा म्हळ्यार दांठूचे ताराय नमः तो आमकां तारणाय नमः दाणसायता नौके जावन नौक्यांत अंबीक जावन तशी ताराय नमः दांठूकय सुलभ करून दिता
तशें हांव न्हू देवाक प्रतिपादन करचें सर्व मंत्र आमी तारक मंत्र म्हणटा पळय सर्व तारक मंत्र प्रणव मंत्र जवो ओमकाराक प्रणव म्हणटाची ताकाय तारहा म्हणटाची तशी श्रीराम जय राम तारक मंत्र संसार दांडपैतल मंत्र म्हणून म्हणटाची अशी सर्व तारक मंत्रां देखून प्रतिपाद्य जावन आशिल्लो मंत्र न्ही संवसारा देखून दांडसायतलो तशें जावन ताका ताराय नमः शूराय नमः सर्व दुश्टांक आमगे सर्व दुश्टांक नाश करतलो तरी ताका शूराय नमः म्हणटना कसो कोणा नाश करतो आमगेल्या आंगांत तसोचे दुश्ट आसा पळय तेवय दमन करचें एक प्रक्रिया परमात्मान कोरता शरिरान तुले दुश्टतन नाश करची परमात्मानाची तशें जावन ताका शूराय नमः म्हणटाची सर्व पराक्रमी जन कोण पराक्रमी जन अधर्मा विरुद्ध होराट करतले जन तांकां पराक्रम सुका वैबे अशी युद्ध करूंक आशिल्ले पराक्रमा पशी चड पराक्रम आत्मस्थैर्य अधर्मा विरुद्ध वचाकरी आसूंक जाता तशी परमात्मा कोण अधर्मा विरुद्ध वचून धर्म मार्गार चोलू प्रयत्न करता पळय तांकां शक्ती दिता पराक्रम दिता तशें जावन शूराय नमः शौरिणे नमः शौरी शूरसेनाल वंशांत कोण कोण सकड जन्म आयल्यांची तांकां पुराय शौरी म्हणचे शूरसेन वसुदेवाल आनो वसुदेवाल पूत कृष्ण म्हणटना कृष्णूय शौरीची शूरसेनाले नातू शूरसेनाल वंशजू तशें जावन शौरी हें सामान्य अर्थ तो वासुदेव वसुदेवाल पूत शौरी शूरसेनाल नातू हें सामान्य अर्थ जाल्यार विभूती योगांत परमात्मान सांगला न्हय यद्यत् विभूतिमत्सत्वं श्रीमद ऊर्जितमेव वा तत्तत् एवावगच्छत्वं मम तेजोंश संभवम कोणालांतू विशिष्ट शक्ती आसा ती मिगिली शक्ती हांव आसा कोणालांतू शूरत्व आसा ते मिगिले तेजान तांकां ते शूरत्व येयला तशें जावन परमात्मा प्रती एक शूरांक गेले शौर्याक तंतू तांगेले भितर आसूचे शौरी म्हळ्यार नांवाचें परमात्मा कारण जाता तशें जावन ताका शूरः शौरीः म्हणलें शूरालांतुले एक शौरत्वाक कारण शौरी म्हूण नांव आशिल्लो परमात्मा म्हूण तशी शूरः शौरीः जनेश्वराय नमः जन म्हळ्यार जनन आशिल्ले जनन आशिल्ले मर्त्य लोकांत कोण कोणाक जनन आसा तांकां पुराय जन म्हणटाचे ते जनांक गेलो ईश्वर म्हळ्यार वडेयो अधिपती नियामकू ताका पुरे ईश्वर म्हणचे तशी जनना आयिल्ले सर्व जनांक नियामक शक्ती ईश्वर जावन आशिल्ली देखून ताका जनेश्वराय नमः हे भुंयचेरी कोण कोण जनन आयला सकट जना तो नियमन करता एक तणा काड्डी समीत हांगा व्यर्थ न्हय ही ताका म्हळ्यार सर्वांतूय परमात्मा आसा म्हणटात न्हय अण्णू रेणू तृण काश्ट सर्व तृणांतू एक तणा काड्डींतूय परमात्मो आसा पळय दर्भे एक तणा काड्डी न्हय दर्भे म्हळ्यार बरी जेवची तण ते वैबे त्या दर्ब्याक अभिमंत्रण करून ब्रह्मास्त्र करून रामायणांत रामाल काणींत आमी पळयताची ब्रह्मास्त्र करून काकासुराल वैरी म्हळ्यार जयंतू इंद्राल पूत जयंतू तागेल्या आंगांत आविश्ट जावन आशिल्ले काकासुराल वैरी ताणें एक दर्बेची ब्रह्मास्त्र करून प्रयोग करनिवे तशी खंयच्यानूय जवो जनन आशिल्ले सर्व जनालांतू परमात्मो नियामक शक्ती जावन आस जेव्हा परमात्माला नियमनांतू तांणी पुराय आशिल्ली देखून परमात्माक जनेश्वराय नमः म्हणटाची अनुकूलाय नमः अनुकूलः तू एकनिरतः म्हळ्यार पुराय जनाकय सहाय करतलो उपकार करतलो परमात्मो पुराय जनाकय अनुकूलची प्रतिकूल न्हय म्हळ्यार परमात्मा केन्नाय पुराय जनाक तो उपकार करता परमात्मा म्हूण आमी आपयला री तो अनुग्रहपूर्वक येवन आमकां आदर्शीत पळय तशें जावन आमी मात्र आमकां कसले कश्ट येयले कुळ्ळे परमात्माक परमात्मा आमकां कसो करता आमकां वायट केलेलो परमात्मान आमी कोणाकय वायट करना जाल्यार देव कसो आमकां वायट करता की आमी पळय म्हणटाची जाल्यार आमगेले पुर्वार्जीत कर्माक समजावन ताणें फल दिवचें न्हय पुर्वांत आमी कसो केला आमकां गोत्तस ना
एक पंत मरण जावन पुनर्जन्म मेळटा तेन्ना आमी सर्व विसरताच की तशें जावन परमात्मा केन्नाय प्रतिकूल न्हय. प्रतिकूल कसं जालें म्हळ्यार आमगेलें पुर्वार्जित कर्म तशें जावन परमात्माक आमी अनुकूलाय नमः म्हूण म्हणटाची. अनुकूलाय नमः, अनुकूल तो आमकां. तशी केन्नाय कसं न्हय म्हळ्यार जिवनांत आमकां कश्ट येता. कश्ट येयल्यार देवान कश्ट दिवची न्हय. जाल्यार देव आमगेले बरेपणा खातीर आमकां कश्ट दिता म्हळ्यार आमकां कश्ट दिवचे कसो कोत्ता ताका शिक्षण म्हणटाची. आमकां मस्त कश्ट येयले तांतूं आमी परमात्मान आमकां कसो की एक शिक्षण दवरला, आमी कसो की केला तशें जावन परमात्मो आमकां अशी शिक्षण दिता म्हूण लेखूक शिवाय परमात्मान आमकां शिक्षा दिलेली म्हूण लेखूनच. तशें जावन परमात्माक आमगेले वयर करूण आसा. आमगेले वयर आमकां प्रारब्ध भोगूंक दिता, मात्र न्ही भोगची तसली शक्ती दिता म्हूण जाल्यार तागेलो अनुग्रह आमगेले वयर आसा, तो आमकां मस्त प्रीती करता म्हूण आमी लेखूका. तशी परमात्मा केन्नाय अनुकूलच. शतावर्ताय नमः. आवर्त म्हळ्यार आवर्त म्हळ्यार येतर सोचे जेवो पुना पुना जेवचें म्हणटा पळय ताका आवर्तन म्हणटाचें. आवर्तन हांगा शत आवर्ताय नमः म्हळ्यार तो 100 पंत येता वापस वापस येता म्हूण सांगून ताका शतावर्त म्हणजे पळय कितले की पंत शिश्ट रक्षणेक दुश्ट शिक्षणे खातीर अवतार घेवन येता पळय. राम जाल्लो, कृष्ण जाल्लो, बुद्ध जाल्लो, कल्की जाल्लो, मत्स्य, कुर्म, व्यासो, हंसो, दत्तात्रेयो, वामन, प्रतुचक्रवर्ती, हंस नामक परमात्मो, महिदासो, कितले सकड अवतारो, नरनारायण, कपिल, कितले पंत अवतार घेवन येयलो. ज्ञान दिवच्याक आसच्या पुरो, दुश्ट शिक्षण करचें आसच्या पुरो, दुश्ट दमन करचें पुरो, नाना उद्देश तागेले अवताराक. कितले की पंत तो येता. शत आवर्ताय नमः येतर आसता तो. हांगा आवर्त म्हळ्यार अवतार म्हणून लेखूं येता आमी. जाल्यार देवाले अवतार ताणें रूप घेवन येतना आमकां दिसता, जाल्यार ही अवताराचे मागशी कसलो उद्देश आसा तें आमकां कळना. केन्ना परमात्मा कसलो अवतार घेवन येता, त्या अवतारान तो तेचें रूप कसलें घेवन येता ह्या परी यथार्थ ज्ञान म्हूण म्हणटाचें. जेवो परमात्मो जनांगेले उद्धाराक तागेले शिश्ट जन म्हळ्यार तागेले प्रितीचे जनांगेले उद्धाराक तो स्वयं येता. अनेकानेक पंत येता. आवर्त अनेकानेक पंत येता. तशें जावन ताका शत आवर्त म्हूण म्हणटाचें. आनी एक आवर्त म्हळ्यार अर्थ सुळी. सुळी एक न्हंयत पळय सुळी येवचें म्हणटा तांतूं पळय पोंवचें जायना तें वर्ल जावन गुंतर आसता पळय न्हंयत उदक तसल कडेन सुळी म्हणचें. थंय ते सुळी तांतूं भितर कसो पडटा ताका घेवन गून 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 पाताळा वता ती. तशी तांतूं दुखून पोवन वयर येवचें जायना, भारी कश्ट. जाल्यार जनांकय तशींच हांगा जन्मा येतना कश्टाचे सुळींतू तांणी पडटाची म्हूण. तशी तांतूं दुखून परमात्मो आमकां शतावर्ताय नमः म्हणटना आमकां कश्टाचे परंपरे दुखून तो आमकां राखता म्हूण. पद्मिने नमः. पद्मा म्हणचे खंयच्याक कमला फुल्लाक. पद्मिने कमला फूल हातान तो धरून घेवन आयलो म्हणटात न्हू परमात्माक चतुर्भुज. त्या चतुर्भुजान तो शंख चक्र गदा आनी पद्म ते चारी घेवन येता तो. तसले चतुर्भुज परमात्माला आमी उपासन करताची. शंख चक्र गदा पद्मधारी म्हूण म्हणटाची. तशी आईल परमात्मो. तशें जावन तो पद्मिने नमः. शंकिने शंख धरलेले खातीर शंकिने नमः. चक्र धरलेले खातीर चक्रिणे नमः. गदिने नमः. पद्मिने नमः म्हणचें. जेवो जाल्यार देवाल हातांत आसूचे देवाल हातांत आसूचे हे चारी आयुध आस पळय चारी पुरुशार्थाचे संकेत म्हणटाचे. शंख चक्र शंख गदा पद्म. धर्म अर्थ काम मोक्ष. परमात्मो मोक्षप्रद जाल्यार देखून तो हातांत पद्म धरून घेवन आसता. लक्ष्मीकय पद्मा म्हूण म्हणटाची. तशें जावन परमात्मो लक्ष्मीकय धारण करून आसता देखून पद्मिने नमः. तशी आनी पद्म मुद्रेचे मंत्र आमी संध्यावंदन करतना पद्मा मुद्रा मारतना ताका एक मंत्र सांगता, ताका एक श्लोक सांगताची. संसार भयभीतानां योगिनां अभयप्रदः पद्महस्तं चयं देवं योगीशं तं नतोस्म्यहं. संसार भवसागरांत
ताजी भय्य भय्य म्हळ्यार कसं नाही हांगा भय्य कसं नाही जनन आनी मरण जनन हा कोणेय भिनाची मरण म्हळेले एक भय्य कश्ट म्हळेले एक भय्य तशी संसारांत येवन कश्टाक आनी मरणाक भितल जनांक अभयप्रदः अभय दिता कोण पद्मास्तं च यम देमम हातांत पद्म धरून रब्बील परमात्मो संसारांत भीतीक पडलेल्या जनाक अभय दितलो म्हूण तशी आतां पद्मनिभेक्षणाय नमः पद्मनिभेक्षणाय नमः पद्मनिभ ईक्षणः पद्मनिभ ईक्षणः पद्मनिभ म्हळ्यार कमलाचे पत्र कमलाचे कमला फुलाची पाकळी पद्मनिभ म्हणटाची तशी ईक्षण तसल दोळ आशिल्लो परमात्माल दोळो कमला फुल्ला पाकलीशी कमला फुल्ला पाकळी पळयल्यार दोनी बदीन ताका चूप अंच आसता वयवे तशी मध्येंत ಸ್ವಲ್ಪ रुंद आसता तशी देवाल दोळो कमला फुल्ला पाकलीशी आनी कमला फुल्ला पाकलीचे दोनी तुदींतूय तांबडी बण्णू आसता पळय ಸ್ವಲ್ಪ डार्क कलर आसता त्या पाकळीचे वरलेले कडेचे कलरा पाशी ಸ್ವಲ್ಪ डार्क कलर आसता तशी परमात्माल दोळ्याचे दोनी बदीकय ಸ್ವಲ್ಪ तांबडसाणी आसता म्हणून सांगून पद्मनिभ ईक्षण ईक्षण म्हळ्यार दोळो तशी आनी तसल दोळो परमात्मालो केन्नाय अनुग्रहपूर्वक आसता आमी केन्नाय देवान एक दोळ सोण पळयत देवान दोळ सोणान अशें देव दोळ मुचवीत ना देवान दोळ सोण पळयल्या पुरो म्हळ्यार वरलेले दिसून देव दोळ मचून वचता आमी मागल्यार मात्र दोळ सोडता म्हण न्ही दोळ सोडचे म्हळ्यार परमात्माला अनुग्रह मेळचे म्हूण सांगून अर्थ तशी देवान एक अनुग्रह केल्ल्या पुरो म्हणचे दोळ सोण पळयल्या पुरो म्हूण म्हणचे आमी तशी आनी केन्नाय कसो गोतसवे कमला फुल्ला पाकली पळया एका एक अंटून घेना समज मना व्हेल्यार कमला फुल्ला पाकली मोग्गू जावनूय असो त्या पाकली सोडाच्या चमकले सट सट सोडून वता दासवाळा पाकली म्हणके गुलाबी पाकली म्हणके एका एक चाबून आसना तशी परमात्मो कसले चाबून घेना म्हळ्यार कसं न्ही कसले माया मोह असले सकट चाबून घेना नशी करुणापूर्ण कटाक्षान सर्व जनाकय सर्व तागेल भक्तांकय दुश्टांकय एकल्याक पळोवंक ताणें भक्तांक गेले वयरी चड मोग कसल्याक म्हळ्यार भक्त ताका मस्त मोग करताची आमी तशीच न्हू आमकां कोण मोग करता तांकां मस्त मोग करचें तशी जाल्यार ताका तागेले भक्त न्हय आशिल्ले जनाल वयरी तो करुणा कटाक्षान पळयना म्हूण ना तो पळयता जाल्यार आमी तागेले प्रितीक पात्र जाल्यार मात्र नवे आमकां तागेले अनुग्रह मेळचे तशी हांगा तो पद्मनिभेक्षण करुणापूर्ण नोटान पळयतलो परमात्मो देखून आनी आतां अन्येक श्लोकांत पद्मनाभाय नमः अरविंदाक्षाय नमः पद्मगर्भाय नमः शरीरभृते नमः महर्दये नमः रुद्धाय नमः वृद्धात्मने नमः महाक्षाय नमः गरुडध्वजाय नमः इतलेस नाम तंतु पद्मनाभाय नमः प्रळय कालांतू ब्रह्मांड परमात्माला उदरांतू आसता म्हणटा पळय वपास सृष्टी प्रारंभ करतना परमात्माला नाभी दुखून कमला फुल्ला रुपारी जेवो एक अंड म्हणटा अंड म्हळ्यार कमलाचे फुल्लाचे मोग्गू कळ म्हणटा पळय ताकाय अंड म्हणचे तशी तंतु 14 ಕೆಲವು ಕಡೆನ ಸಹಸ್ರ ಕಮಲ फुल्लाचे कमला पत्र सूचक अंतु ब्रह्मो जन्म आयलो परमात्माला नाभी दुखून सहस्र कमल पत्राचे कमला फूल आयले म्हणटाचे ಕೆಲವು पुराणांतू ಕೆಲವು आधारारी 14 पाकले सूचे कमला फूल म्हणून ते 14 पाकले म्हळ्यार त्या ब्रह्मांडांतूल 14 लोक म्हणून म्हणटाची आज कसं जरा रे आमकां गोत्तस कशी म्हळ्यार नाभी दुखून कमला फूल भायर हाडयल परमात्मो तंतू ब्रह्माक सृष्टी करून मागीर ब्रह्मांड सृष्टी करचे हें आमकां पुरे जनांक गोत्तस वय तशी हांगा पद्मनाभाय नमः मागीर अरविंद अक्षाय नमः अरविंदाक्षाय नमः अरविंद म्हळ्यार तशीची कमला फूल अक्ष म्हळ्यार ताजी दळ जेवो दोळो तशी कमलाचे पत्रावरी दोळो आशिल्लो तशें अरविंदाक्षाय नमः जेवो ब्रह्मांड कमला फुल्लावरी आशिल्ली देखून इक्षते
सगळे ब्रह्मांडाक तो पळयता. तशें अरविंदाक्ष ब्रह्मांड सृश्टी करतलय तोची, ब्रह्मांड पळोवन घेतलय तोची, तशी अरविंदाक्ष. आनी आनेक कसं म्हळ्यार बन्नंचे गोविंदाचार्य अर्थ सांगताचे. अरवी म्हळ्यार काळोख खंय. रवी अरवी म्हळ्यार काळोख, रवी म्हळ्यार कसले सूर्य न्हू, उजवाड. तशी अरवी दा दा म्हळ्यार नाश करतलो, काळोख नाश करतलो, उजवाड दितलो, तसल दोळ आसूचो म्हळ्यार तशें म्हळ्यार कसलो अर्थ. काळोख नाश करच्याक सूर्य चंद्राल उजवाड, ते दोनी परमात्माल दोळे म्हणटाचे आमी. सूर्य आनी चंद्र परमात्माल दोन दोळे म्हणटाचे. जेवो कसल जाल्यार परमात्मो भक्तांगेले आंतर्यांतुले अज्ञान म्हणलेलो काळोख समीत काडची तसलो दोळ आशिल्लो. तशी अरविंदाक्ष म्हणलें वयत. पद्मगर्भाय नमः. पद्मगर्भाय नमः. सृष्टीचे पुढे संपूर्ण ब्रह्मांड परमात्माल उदरा आशिल्लें. हें मस्त पंत आमी अंतू आयकलीची विष्णू सहस्रनामा. सृष्टिकालांतू नाभी दुखून तो पद्मरुपारी ब्रह्माक भायर करता. ब्रह्मांड सृष्टी करता. जेवो ते सुरवेक पद्मरुपार येयले, ते ब्रह्मांड सृष्टी करची. ब्रह्म खंय दुखून येयलो, परमात्माल उदरा दुखून. वय तशी पद्मरुपार आसूचे ब्रह्मांड म्हणटाचे. 14 पत्राचे म्हळ्यार 14 कमलाचे फुलाचे पत्र आसपळय पाकली म्हणटाची, ते 14 ब्रह्मांड, 14 लोक रेप्रेजेंटेशन करचे तसले ब्रह्मांड तो तागेले गर्भांतू म्हळ्यार तागेले पोट्टांतू धारण केल्लो पद्मरुपाचे सगळे ब्रह्मांड गर्भांतू धारण केलेलो देखून ताका पद्मगर्भ म्हणचे. पद्मा म्हणचे तसं लक्ष्मी काही धारण केलेलो, तशें पद्मगर्भ म्हणटाची. जेवो शरीर भ्रती नमः. शरीर धारण केल्लो. शरीर धारण करचें म्हळ्यार कसं न्ही, अवतार घेवन येतना मनशाल बरी शरीर धारण करून येता तशी लेखूयत. जेवो शरीर भ्रती नमः. परमात्मो हांगा जिवात्मो खंयची शरीर घेवन येता ते शरिरा भितरी परमात्मे प्रवेश करून ते शरीर धारण करता. आतां आमगेले शरिरांतूय परमात्मो आस, तशें परमात्मो शरिरा भितर आशिल्ले देखून ते शरीर भृत शरीर धारण करता. शरिराचे सर्व जबाबदारी भृत म्हळ्यार होवचें, कसं होवचें, जबाबदार होवचें. एक जिवाक शरीर दिवन सृष्टी केले नंतर सृष्टी दुखून म्हळ्यार जनन दुखून मरण पर्यंत तागेले सर्व जिवनांतू जेवचें, पुरे कार्य परमात्माल निमती जेवचें. तशें भरण पोशण सकड करतलो परमात्मूची. परमात्मा आमगेले शरिरांतू आयलो म्हणजे ते जन्मू आयलो म्हणल्याक, शरिरा दुखून परमात्मा गेल्लो म्हणजे भायर ते मरण आयलें म्हणल्याक. तशीची भृत म्हळ्यार भृत पोशण करतलो. शरिरा भितरी जिवात्माल वटू प्रवेश करता, ते शरीर धारण करता, पोशण करता. तशें परमात्माक शरीर भृती नमः म्हणटाची. ब्रह्मांडाकय परमात्माल शरीर म्हणटाची. तशें जावन ब्रह्मांडय पिंडांडय दोनींतूय आसून सर्व ब्रह्मांडाचेय पिंडांडाचेय भरण पोशण सकड करतल देखून शरीर भृती नमः. महार्धये नमः. महार्दिही म्हळ्यार परिपूर्ण म्हणच्याक महर्धी म्हणचे. हांगा परिपूर्ण म्हळ्यार कसं न्ही, परमात्मा परिपूर्ण म्हळ्यार परमात्मा परिपूर्ण. प्रतिविशयंती परिपूर्णता ताका भरलेलो कळसो म्हणटाची. तशें जावन ताका निरपेक्षता कसले नाका ताका. तशें जावन भगवद्गीतेन तो आपुर्यमाणम अचलम प्रतिष्ठम म्हूण सांगून म्हणलेलें. म्हळ्यार परिपूर्ण जावन आशिल्लो परमात्मा. तशें जावन ताका महर्दये नमः. रुद्धाय नमः. रुद्ध म्हळ्यार समृद्ध. परिपूर्ण म्हणलेले विशयाकय समृद्धत म्हूण म्हणलेले अर्थ येता. तशें महर्दी रुद्ध म्हूण सांगून ओटू येईल तें नाम. परिपूर्ण आशिल्लो, समृद्ध संपन्न जावन आशिल्लो. रुद्ध स्पश्ट 2 पंत येईल पळय. रुद्धः स्पष्टाक्षरो मंत्रः महर्धी रुद्धो वृद्धात्मा. म्हळ्यार रुद्ध म्हळ्यार परिपूर्ण संपन्न जावन आशिल्लो, परिपूर्ण गुणान भरून आशिल्लो, षड्गुण्य परिपूर्ण म्हूण म्हणटाची. तशीची आनंद परिपूर्ण म्हणटाची.
आनंदानं भोर नाशिलो म्हणटाची परमात्मो षाडगुण्यान भोर नाशिलो म्हणटाची सर्व विशयांतून परिपूर्ण जावन नाशिल परमात्मो तशें ताका रुद्धाय नमः महर्दये नमः रुद्धाय नमः म्हूण म्हणलें महर्दी रद्दो वृद्धात्मने नमः वृद्धात्मा वृद्धी आशिलो वर्धन आम्ही परी वृद्ध जतर आसताची जाल्यार परमात्मो परिपूर्ण जावन आशिल्लो वृद्ध तो तशी वृद्ध म्हळ्यार वृद्धी जाल्ल्याक वृद्ध म्हणचे आमकांय वृद्ध म्हणटाची केन्ना म्हळ्यार प्रायेन चड जालेले तिकून न तेन वृद्धो भवति येनास्य फलितं शिरः म्हणला न तेन वृद्धो भवति वृद्ध नाही कशी येनास्य फलितं शिरः केसु दौर्जल्यरी मात्र तक वृद्ध म्हणचे नाही विद्येंतू कोणाक पूर्णतस तक ज्ञानवृद्ध म्हणटाची ज्ञानी जनांक ज्ञानवृद्ध म्हणटाची तशीची वयोवृद्ध म्हणटाची कोणाक प्राय चड जालेले जनाक वयोवृद्ध म्हणटाची जाल्यार परमात्माक हांगा वृद्ध म्हणचे कसल्याक म्हळ्यार वृद्ध म्हणले शब्द एक करतस तो केन्नाय पूज्यो तो गौरवाक अर्ह जावन आशिल्लो परमात्मो हांगा केन्नाय पूज्योची प्रति एकल्यानय पूजन करचें म्हळ्यार परमात्मा मात्र तशी पुजार्ह जावन आशिल्ली देखून परमात्माक वृद्ध म्हणचे म्हळ्यार परमात्मो परमज्ञानी तेच्या ज्ञानवृद्धात्मो तो वैवे परमात्मो आमकां केन्नाय आमगेले इंद्रियान ताका अर्थ करून घेवचें जायना तागेल स्वरूप कोणाक कळटा म्हळ्यार ज्ञानींक कोण नियत इंद्रिय जावन आसाची तांकां तागेल स्वरूप कळटा तशें परमात्मो ज्ञानी जनांक ज्ञानानंदवर्धन करतलो तशें वृद्धात्मा म्हणचे महाक्षाय नमः महाअक्षाय नमः ओड दोळके परमात्माक ओड दोळ म्हळ्यार केदो दोड तशें न्ही परिपूर्ण दृश्टी आशिल्लो परिपूर्ण दृश्टी म्हळ्यार कसं जालें आतां आमकांय परिपूर्ण दृश्टी न्हू 40 नंतर न्हू दृश्टी उणी जावचें म्हणलें त्यावेय न्ही ओड दोळ म्हळ्यार ओड दोळ सायजान ओड आशिल्लो म्हूण न्ही परिपूर्ण दृश्टी आशिल्लो म्हूण न्ही तसल्यार परमात्माक महाक्ष म्हणची ताका म्हणटा पळय आमी सर्वतः चक्षुः सर्वतः पाणिः सर्वतः शिरः 11 अध्याय सांगताची परमात्माक सर्वतः चक्षुः सगळी जगत्य पळोवची तसले सर्व कडेनी तागेली दृश्टी आसा म्हूण सर्वतः चक्षु म्हणजे जेवो अंतूच येता विष्णू सहस्रनामांतू साक्षी पुराय पळयत तो परमात्मा ताका पुरे पळोवचें जाता ताका पळोवच्यान जायना नतिले जगत्याचे प्रतीची सूक्ष्म सुबे मोने इतली जागेंतूय तागेली दृश्टी आसा ताका पळोवचें जायना म्हळ्यार कसलें ना तशें जावन ताका महाक्षाय नमः म्हणचे आनी गरुडध्वजाय नमः गरुड वाहन न्हू तो तशी गरुडारूढ जावन लक्ष्मी समेत गरुडारूढ जावन विहारा वतलो तशें जावन ताका गरुड ध्वज म्हणचे परमात्माले आनी श्रीकर रूप म्हणटाचे श्रीकर रूप म्हळ्यार कसं न्ही परमात्मो गरुडारूढ जावन बैसून दोनी हातां दुखुनी भांगर वर्षण करता काय तो सुवर्ण नाण्य तागेले फोटो म्हळ्यार ते आर्ट करता पळय तांतू गरुडध्वज म्हणटना परमात्माक गरुडा वयर बशिल्लो परमात्मो तागेले दोन हातान वयरच्या हातान तो शंखचक्र दवरून आसता तोग्गूच्या हातान 2 हातांनी भांगर सुवर्ण नाण्य पडयतर आसता जाल्यार सुवर्ण म्हणले कुळ्ळें आमी भांगर म्हणलें नाका ज्ञानाकय सुवर्ण म्हणलें पळय तशी गरुडारूढ स्थितीरी आसून परमात्मो ज्ञान दिता तशीची गरुड म्हळ्यार वेदाचे ज्ञानाचे संकेत तशी गरुडध्वज म्हणून कसं जालें म्हणचे वेदाचे वैरी नियंत्रण दवरून नाशिल्लो सवारी करच्यो सवारी म्हळ्यार कसं नियंत्रण करच्यो परमात्मो वेदांकय नियंत्रण करच्यो वेदय सृश्टी केलेलो परमात्मो देखून ताका गरुडध्वज म्हणचे आजीक 2 श्लोकाचे अर्थ सांगला हांगा हे परमात्माल चरणारविंदा गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतिः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय इति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।